परफेक्ट होणं गरजेचं नाही, खरं असणं जास्त महत्त्वाचं आहे. घरात, स्वयंपाकात, आयुष्यात प्रत्येक वेळी सगळं जमेलच असं नाही ना. जोहार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा होणार आहे. घरात नेहमीसारखं काम सुरू असतं आणि आज मी खजूर, ड्रायफ्रूट्स, लाडू बनवण्याचं ठरवलं होतं. तर खूप दिवसापासून माझी ही प्लॅनिंग होती, पण त्याच्यासाठी काय माझा मुहूर्तच निघत नव्हता. शेवटी आज मी ते ठरवलं आणि म्हटलं चला बनवूया म्हणून. तर माझी सकाळची सगळी कामं झालेली होती आणि मी पण फ्रेश होऊन मी तयारी करायला लागले. तर बघा माझे केस आहेत त्याच्यात खूप गुंते होतात आणि एकदम पातळ आहेत आणि केसी खूप गळतात. तर याच्यावर काय उपाय असेल तर मला नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट दुपारीच व्हिडिओ शूट केला. दीक्षू पण स्कूलमधून आली होती आणि आम्हाला जे बनवायचं होतं ते बनवायला आम्ही स्टार्ट केलं. हाय गाइस, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आपण आणलेलं आहे. तर दीक्षू शाळेतून आल्यानंतर तिने सुद्धा मला हेल्पिंग केली पटापट. आणि खूप दिवसापासून हे मला बनवायचं होतं, पण ते काय माझ्याने होतच नव्हतं. शेवटी त्याचा आज मुहूर्त निघाला होता आणि आम्ही बनवायला लागलो. तर हे सामान मी त्या दिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं. तर मी घेऊन आलेली होती मॉलमधून. तर आज आम्ही खजूर ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहोत. तर हे लाडू फक्त चवीला गोड नाहीत, तर शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. या लाडूंमध्ये खजूर, बदाम, काजू, अक्रोड, बिया अशा पौष्टिक गोष्टी आहेत. खजूर नैसर्गिक ऊर्जा देतो, त्यामुळे थकवा जाणवत नाही आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. खजूर आणि अंजीरमुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते, म्हणून कमजोरी, चक्कर येणे यासाठी हे लाडू खूप चांगले आहेत. विशेषतः महिला आणि वाढत्या मुलांसाठी खूप फायदेशीर ठरतात. ड्रायफ्रूट्स आणि बियांमुळे शरीराला कॅल्शियम, आयरन आणि चांगले फॅट्स मिळतात, जे हाडे मजबूत ठेवायला आणि इम्युनिटी वाढवायला मदत करतात. तर मी आता हा खजूर काढून त्या खजुरामधल्या बिया काढून घेणार आहे. नंतर मग त्याला मी वितळवणार आहे. तर बघा दीक्षू मला तिकडे पिस्ता सोलून देत आहे आणि पिस्ताची सालं असतात ती किती मजबूत असतात तुम्हाला तर माहितीच आहे. तिच्याने ते खूप कठीण जात होतं, तरी पण तिने मला सोलून दिले. तसं तिला काय पण हेल्पिंग करायला खूप आवडतं. मग एखादं काम सांगितलं तर तिला कोणतंही काम करायला खूप आवडतं. तसं ती करत असते मला मदत. तर बघा मी हे एवढं सगळं घेतलेलं आहे. हे सगळं 100-100 ग्रॅम घेतलेलं आहे मी. आणि हे आहे खजूर, त्याच्यातच मी अंजीरसुद्धा घालणार आहे. सर्वात आधी मी तूप टाकून हे मखाना आहे ते भाजून घेणार आहे. त्याचा पिंक कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे आणि नंतर जे ड्रायफ्रूट आहे ते एक एक करून सगळे मी भाजून घेणार आहे. थोडेसे हलके हलके भाजून घेतल्यानंतर त्याची पेस्ट करून घेऊया. 2 चमच तूप टाकून मखाना पिंक कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आणि आपल्याकडे असलेले ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड हे सगळे मंद आचेवर एक एक करून सगळे भाजून घ्यायचे. या लाडूंमध्ये आपण वेगळी साखर घातलेली नाही, म्हणून बाहेरच्या गोड पदार्थांपेक्षा हे खूपच हेल्दी असतात. घरात सहज बनतात आणि रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात घेतले तर नक्कीच फायदा होतो. मुलांसाठी तर हे लाडू एक हेल्दी स्नॅक आहेत आणि मोठ्यांसाठी चहा कॉफीसोबत एक पौष्टिक पर्याय ठरू शकतात. परफेक्ट झाले नाही तरी चालतात, पण घरात बनवलेले आणि प्रेमाने बनवलेले असल्यामुळे हे लाडू खासच आहेत. आणि माझ्याने तर एकदम परफेक्ट होणारच असं मी काही समजत नाही, पण ट्राय करायला काय हरकत आहे. तर तुम्हीही घरी असे हेल्थी लाडू नक्की करून छान आणि हेल्थी असतात हे लाडू, तर नक्की ट्राय करून बघा. तर माझी इकडे पेस्ट बनवून झाली होती. नंतर मी परत कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकून त्यामध्ये खजूर टाकून घेतला. आता हा बिया काढलेला खजूर मला परतून घ्यायचा आहे, त्याला वितळवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी त्याला तुपात परतून घेते. आणि हा अंजीर आहे, हा अंजीर मी काप करून त्याला गरम पाण्यात भिजत घातलेला होता आणि नंतर त्यालासुद्धा खजुरासोबत मिक्स करायला टाकला. हा खजूर आणि अंजीर वितळेपर्यंत आपल्याला मंद आचेवर असंच परतत राहायचं आहे. तर इकडे सगळे ड्रायफ्रूट्स छान भाजले, खजूरही घेतले. मला वाटलं छान मस्त लाडू होतील, पण कधी कधी सगळं केलं तरी रिझल्ट आपल्या मनासारखा येत नाही. लाडू वळताना लक्षात आले की मिश्रण कोरडं झालं आहे. थोडा वेळ निराशा वाटली,
पण मग वाटलं ठीक आहे, हेच तर खरं आयुष्य आहे. त्याच्यानंतर बाबूही झोपेतून उठला होता. मग मी हे सगळं सारण बाजूलाच ठेवून दिलं आणि नंतर थोडा ब्रेक घेऊन परत मी माझ्या कामाला लागले. आणि त्यामध्ये लाडू वडत नसल्यामुळे मी सगळी पावडर मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि त्याच्यात 2 चमच तूप टाकून मी परत त्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली. आणि या पद्धतीने सगळे मिश्रण खूप छान तयार झाले आणि त्याचे लाडूसुद्धा खूप छान वळले. तर माझं हे असं होतं आजचं काम. म्हणजे जवळपास मी 1:30 वाजेपासून हे करायला लागलेले होते, तर मला 3:30 वाजलेले होते. बाबूही उठला होता मध्येच, मग सगळं मला बाजूलाच ठेवून द्यावं लागलं. असं करत करत मला 3:30 झालेले होते. तर तुमच्यासोबतही असं कधी झालं आहे का? माझ्यासोबत नक्की शेअर करा, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेवटी बघा, खूप छान पद्धतीने लाडू वळून घेतलेले आहेत आणि बघू शकता जवळपास 40 ते 45 लाडू मी बनवले आणि खूप छान पद्धतीने झाले. कारण त्याला मी मिक्सरच्या भांड्यात मिक्स करून घेतलं शेवटी, म्हणून ते खूप छान झाले. नंतर परफेक्ट होणं गरजेचं नाही, खरं असणं जास्त महत्त्वाचं आहे. घरात, स्वयंपाकात, आयुष्यात प्रत्येक वेळी सगळं जमेलच असं नाही ना. तर हा होता माझा आजचा साधा घरगुती दिवस. तुम्हालाही असं कधी झालं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या ब्लॉग फॅमिलीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय जोहार.